नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थ वृत्त एवं योगा याच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण हेल्थ या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण हेल्थची डेफिनेशन, त्यानंतर डायमेन्शन्स ऑफ हेल्थ, त्याच्या डिटेल्स आणि सोबतच कन्सेप्ट ऑफ वेलबिंग या सर्व टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. तसंच स्वस्थ वृत्त या विषयासंबंधित इतर नोट्ससुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते तुम्ही एकदा स्वस्थ वृत्तच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. व तसंच जर तुम्हाला BMS सेकंड इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा तुम्ही प्लेलिस्ट एकदा चेक करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, इम्पॉर्टंट आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे स्वस्थ परिचय यावर तुम्हाला MCQ व SAQ अशा दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर SAQच्या दृष्टीने ह्याला स्टडी करा. त्यानंतर डिफाईन हेल्थ. आता WHO 1978मध्ये हेल्थची डेफिनेशन सांगितली होती. अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग अँड मियरली अन अब्सेन्स ऑफ डिसीज इज कॉल्ड ॲज हेल्थ. तर हीच तुम्ही डेफिनेशन आहे अशी लक्षात ठेवायची. ही WHO अकॉर्डिंग डेफिनेशन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हेल्थचे डायमेन्शन सांगितले 3: फिजिकल, मेंटल आणि सोशल. ह्या 3 व्यतिरिक्तसुद्धा इतर डायमेन्शन्स ऑफ हेल्थ सांगितलेले आहेत, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात फिजिकल डायमेन्शन ऑफ हेल्थपासून. इट इज इम्प्लाइज परफेक्ट फंक्शनिंग ऑफ द बॉडी. इट इज द स्टेट ऑफ परफेक्ट हार्मनी बिटवीन फंक्शन ऑफ ईच सेल अँड ऑर्गन विथ द रेस्ट ऑफ बॉडी. म्हणजे प्रत्येक सेल आणि ऑर्गनचं फंक्शन त्याच्या रेस्ट ऑफ बॉडीसोबत काय हार्मनी आहे, तर ते आपण फिजिकल डायमेन्शन ऑफ हेल्थमध्ये बघू शकतो. त्याच्या टेक्निक्स आणि टूल्स: सेल्फ असेसमेंट ऑफ ओव्हरऑल हेल्थ, त्यानंतर इन्क्वायरी इंटू सिम्पटम्स ऑफ इल हेल्थ अँड रिस्क फॅक्टर, इन्क्वायरी इंटू द मेडिकेशन्स, इन्क्वायरी इंटू द लेवल्स ऑफ ॲक्टिव्हिटी, स्टँडर्डाइज क्वेश्चनरीज फॉर द कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस, स्टँडर्डाइज क्वेश्चनरीज फॉर द रेस्पिरेटरी डिसीजेस आणि क्लिनिकल एक्झामिनेशन. यामध्ये आपल्याला फिजिकल डायमेन्शन ऑफ हेल्थ इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे मेंटल. अ स्टेट ऑफ बॅलन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड द सराउंडिंग वर्ल्ड. A state of harmony between oneself and other coexistence between the realities of self and that of the other people and that of environment. म्हणजे स्वतःशी, एन्व्हायरमेंटशी आणि अदर लोकांशी जे संबंध असतात त्याला मेंटल स्टेट म्हणतात. त्यालाच आपण मेंटल डायमेन्शन ऑफ हेल्थ असं म्हणतो. तर कॅरेक्टरिस्टिक्स ॲज ॲट्रिब्यूट्स ऑफ मेंटल हेल्दी पर्सन काय असतात, तर ही इज वेल ॲडजस्टेड, ही इज एबल टू गेट अलॉंग वेल विथ अदर्स, ही सर्चेस फॉर आयडेंटिटी, ही हॅज स्ट्रॉंग सेन्स ऑफ सेल्फ एस्टीम अँड ही हॅज गुड सेल्फ कंट्रोल. जर हे सर्व गोष्टी असतील तर आपण म्हणू शकतो की तो पर्सन हा मेंटली हेल्दी आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सोशल डायमेन्शन ऑफ हेल्थ. त्यामध्ये क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल्स इंटरपर्सनल टाईज अँड एक्सटेंट ऑफ इन्व्हॉल्वमेंट विथ द कम्युनिटी. तर ह्या सर्व गोष्टी सोशल डायमेन्शनमध्ये येतात. स्पिरिच्युअल डायमेन्शनमध्ये द पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल विच रिचेस आउट अँड स्ट्राईव्स फॉर द मिनिंग अँड पर्पज ऑफ लाईफ. म्हणजे जगण्याचा अर्थ किंवा काय उद्देश आहे ते स्पिरिच्युअल डायमेन्शनमध्ये येतं. इमोशनल डायमेन्शन, इट रिलेट्स टू द फिलिंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीची भावना त्याशी जे रिलेशन असतं त्याला इमोशनल डायमेन्शन ऑफ हेल्थ असं म्हणतात. आणि प्लस एक सांगितलेलं आहे की वोकेशनल डायमेन्शनमध्ये काय काय येतं, तर फिलॉसॉफिकल डायमेन्शन, त्यानंतर कल्चरल डायमेन्शन, सोशो इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल, न्यूट्रिशनल. तर हे सर्व वोकेशनल डायमेन्शनच्या अंडर एक्सप्लेन केलेले आहेत. तर स्वस्थ परिचय किंवा हेल्थ या टॉपिकमधील आपला एक लास्ट पॉईंट राहिला आहे, तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ वेलबिंग. तर कन्सेप्ट ऑफ वेलबिंग काय ते पहा. कंप्रायजेस ऑफ 2 कंपोनंट्स. पहिला आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह स्टँडर्ड असं म्हणतो. आणि दुसरं आहे क्वालिटी ऑफ लाईफ, त्यालाच आपण सब्जेक्टिव्ह स्टँडर्ड असं म्हणतो. इथे कन्फ्यूज होऊ नका. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला ऑब्जेक्टिव्ह आणि क्वालिटी ऑफ लाईफला सब्जेक्टिव्ह म्हणतात. त्यामध्ये सुरुवातीला लेवल ऑफ लिव्हिंग म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह स्टँडर्ड. त्यामध्ये 9 कंपोनंट्स असतात. ते पुढीलप्रमाणे आहेत: हेल्थ, फूड कन्झम्पशन, एज्युकेशन, ऑक्युपेशन अँड वर्किंग कंडिशन, हाऊसिंग, सोशल सिक्युरिटी, क्लोदिंग, रिक्रिएशन आणि लेजर ऑफ ह्युमन राईट्स. तर हे सर्व लेवल ऑफ लिव्हिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह स्टँडर्डच्या अंडरचे कंपोनंट्स आहेत. नेक्स्ट आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे सब्जेक्टिव्ह स्टँडर्ड पाहणार आहोत. त्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफमध्ये द कंडिशन ऑफ लाईफ रिझल्टिंग फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ इफेक्ट ऑफ कंप्लीट रेंज फॅक्टर सच ॲज डिटरमाइनिंग हेल्थ, हॅपीनेस, एज्युकेशन, सोशल इंटेलेक्च्युअल अटेनमेंट, जस्टिस अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. तर हे सर्व पॉईंट्स क्वालिटी ऑफ लाईफच्या अंडर येतात. तर या होत्या स्वस्थ परिचयमधील मॉडर्ननुसार हेल्थ या टॉपिकच्या नोट्स. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.